लवकर होईल का श्वेता? फायनली आम्ही पवनचा फेस या ठिकाणी रिव्हील करत आहोत. आता येता का नाही? आई आले आई आले. काय बोलली श्वेता सासूबाईंना? आईंना बोलले. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलाच असाल की गुरुबाबा औसेकर महाराज आमच्या इथे आलेले आहेत आणि त्यामुळे मी एकाच दिवशी 2 व्लॉग बनवत आहे. कारण सगळ्या गोष्टी एका व्लॉगमध्ये घातल्या असताना व्लॉग खूप मोठा झाला असता. बट हा जो व्लॉग येणार आहे तो खूप मजेशीर असणार आहे. कारण या व्लॉगमध्ये पवनचा फेस रिव्हील होणार आहे. त्याचबरोबर पवनची जी वाईफ आहे अंकिता, तिचं देखील फेस रिव्हील होणार आहे. आणि अंकिताचाच वाढदिवस पण आहे. तिच्याच वाढदिवसाची तयारी मागं सुरू आहे. सगळं मॅनेजमेंट श्वेता बघतीये. तर बघूयात काय तयारी सुरू आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता डेकोरेशन चालू आहे. छोटंसं स्वीट सेलिब्रेशन करतोय. अर्ध झालेलं आहे. महाराज रूम मध्ये असल्यामुळे आम्हाला जास्त मशीनचा आवाज करता येत नसल्यामुळे त्या दोघांना आम्ही दुसऱ्या रूम मध्ये पाठवलंय. फुगे बिचारे तिकडं फुगवून इकडे बिचारे इकडून तिकडं खूप चालू आहे. बट चालतंय थोडं आणि व्यवस्थित ऍडजस्ट. व्यवस्थित चालू आहे. येस, त्यामुळं चालू आहे. सो गाईज, आता फायनल लुक तुम्हाला झाल्यावर दाखवेन, नाही तर एक्साइटमेंट राहणार नाही. थोडा रूम जर बघितलात तर थोडं खूपच मेसी झाली. आणि आम्ही आता मस्त तिच्यासाठी छानसं गिफ्ट घ्यायला जाणार आहोत. पवनने ऑलरेडी गिफ्ट घेतलेलं आहे आणि ते गिफ्ट काय असेल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये, श्रेयसच्या आता जो ब्लॉग अपलोड होईल तेव्हा दिसेलच. मी छानसं एक छोटंसं तिला गिफ्ट घ्यायला चाललेली आहे. सो मी पण जातोय, श्रेयस पण माझ्यासोबत येतोय. तुम्हाला दिसेल श्वेता काय घेणार आहे गिफ्ट. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता बलून्स तिकडून इकडे येत आहेत. थोडंसं महाराजांना डिस्टर्ब नको म्हणून चालू आहे. मावशी, या आमच्या अहिल्या यांचे नीट इंट्रोडक्शन झालेलं नाहीये. या माझ्या दीपा मावशी, माझ्या अहिल्याच्या मावशी, अहिल्याची दुसरी आई म्हणलं तरी चालेल. आमच्या सगळ्यांच्याच दुसऱ्या आई आहेत. सगळ्यांच्या पहिल्या आई दुसरीकडे असते आणि आम्ही सगळ्यांच्याच काळजी घेतो. आणि आमच्या सगळ्यांच्या आया त्यांच्या घरी असतात. पण माझ्याकडे जे सगळेजण येतील त्यांच्या सगळ्यांचं मावशी, अहिल्या दुसरीकडे असलं तरी आमच्या सगळ्यांचं पहिला मावशी बघतात. अशा मला खूप छान, आणि पवनमुळेच मला ह्या मावशी मिळालेल्या आहेत. आणि पवन आणि अंकिताचा चेहरा ह्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये जोडीने रिव्हील होणार आहे. खूप सारे जण पवनला ऑलरेडी ओळखतात, पण अंकिताला जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी नवीन असेल पवन आणि अंकिता. गाईज, सकाळपासून लोकांची इकडे ये जा सुरूच आहे खूप कार्यक्रमामुळे. श्वेताला विचारूत आपण, कसं झालं श्वेता कार्यक्रम? येस, सकाळपासून काल रात्री झोपायला आम्हाला 1 वाजला रात्री. आणि त्याच्यानंतर सकाळी लवकर उठलो. महाराजांची पूजा असते इथे आपल्या घरी आणि लोकांची वर्दळ सुरूच झाली, भाविकांची, एक साधारण 8-8:30च्या दरम्यान. आणि छान होता, प्रसन्न होतं वातावरण. जेव्हा मला खूप आवडतं जेव्हा सगळे आपल्या घरी येतात. आपल्या घरी जेव्हा आपण लोकांना आवर्जून बोलून जेवू घालतो किंवा आपल्या घरातून शिजवलेलं अन्न जेव्हा आपण देतो लोकांना, तेव्हा खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि जेवढं आपण देऊ तेवढी भरभराट आपल्याला मिळते असं देखील म्हणतात. या दादा, या काही नाही. सो येस, छान होता आजचा दिवस. आणि आता संध्याकाळी अंकिताच्या बड्डेचं सेलिब्रेशन देखील आम्ही या ठिकाणी त्यातून वेळ काढून करणार आहोत. खरं तर खूप मोठं सेलिब्रेशन करायचं प्लॅन होता, पण ते म्हणतात ना, लग्न झाल्यानंतरचं पहिलं सेलिब्रेशन हे स्पेशल पाहिजे, त्यामुळे आम्ही ते स्पेशल ठेवणार आहोत. आणि हे एक छोटंसं आपलं ठीक आहे. त्यांना आम्ही फर्स्ट बर्थडे सेलिब्रेट करायला प्रायव्हसी दिली थोडी. फर्स्ट बर्थडे साठी दोघांना प्रायव्हसी दिली आहे. मी पवनला म्हणलं तुम्ही दोघं जावा जेवायला, आपण सगळे जाण्यापेक्षा. आणि आजच्या ब्लॉग मध्ये फेस रिव्हील आणि पवनचं गिफ्ट जे तो घेतोय तो पण रिव्हील होणार आहे. अंकितासाठी खास त्यांनी स्पेशल गिफ्ट घेतलेलं आहे. खूप कष्टातून त्यांनी घेतलेला आहे. तो खूप कष्टाळू आहे पवन. नमुना असला तरी कष्टाळू नमुना आहे तो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. सो गाईज, आता आम्ही निघालोय अंकिता वहिनीचा बर्थडे यासाठी गिफ्ट घेण्यासाठी. काय घेणार आहे श्वेता? खरं तर वॉच घ्यायचं माझ्या डोक्यात होतं, पण पवन बोललो ऑलरेडी तिच्याकडे 2-3 आहेत. सो बघू, छानसा एखादा ड्रेस वगैरे घेईन मी तिच्यासाठी.
ॲक्च्युली खूप लेट झालं आहे ऑलरेडी 7:30 जर आणि 8ला दोघं जण येणार आहेत. सो इथं पटकन नवी पेठेतूनच काहीतरी छानसं तिला गिफ्ट घेईन आणि ब्लॉगमध्ये बघायलाच काय दिलं ते. तर भेटूयात नवी पेठमध्ये. तो गाईज मार्केटमध्ये तर आलो आहे, बट हे लोक लवकर करतील का नाही माहीत नाही. लवकर होईल का श्वेता? ट्राय करूया 10 ते 15 मिनिटात जायचं. 1 ते 2 तास लागतो. हे गिफ्ट बघतायत हे लोक. 2000 पर्यंत आले. कसं डोक्यात आहे तुझ्या बघायचं? कसं डिझाईन डोक्यात आहे? मला ट्रॅडिशनलच घ्यायचं फंक्शनल. तुझ्या खूप असं हेवी घ्यायचं, ती हेवी घालत पण नाही जास्त. सिंपल अँड सोबर घालते. सिंपल सोबर. हो गाईज बघूयात किती वेळ लावतात. बोलले तर आहेत लवकर होईल. कुठला बसून पडला शोधा मग? सगळ्यात छान फायनल झाल्यावर नक्की दाखवतो घरी सेलिब्रेशन झाल्यावर. आपलं सेलिब्रेशन अंकितासाठी छानसा ड्रेस या ठिकाणी आपण चूज केलेला आहे. कुठला कलर घेतला मी ते तुम्हाला आफ्टर सेलिब्रेशन दाखवतो. तर 10 ते 15 मिनिटात आम्ही या ठिकाणी शॉपिंग केलेली आहे. आणि काही अर्धा तास लावलाय प्रॉपर. अर्धा तास नाही श्रेयस, फक्त 10 ते 15 मिनिटात केलेली आहे शॉपिंग. काय शॉपिंग केली तुम्हाला घरी गेल्यावरती कळेल, जर अंकिताने ओपन केलं तर. नाहीतर मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवूया. तो गाईज फायनली पोहोचलोय घरी. अर्ध्या तासाची शॉपिंग केलेली आहे. अर्ध्या तासात 7:32ला आम्ही नवी पेठ मध्ये होतो. तो बघूयात आता. या खूप थकली दिवस. ते बर्थडे अंकिताचा आहे आणि अर्धा तास झाला तयार होतीये. अर्धा तासचा प्रश्न नाहीये. मी सकाळपासून तोंड हातपाय सुद्धा धुतलेले आहेत. आता जस्ट मी 5 वाजता पाठ टेकवली, मग जाऊन गिफ्ट आणले, मग जाऊन तयार झाले. ते पण एकदम सिंपल तयार झाली. नो मेकअप, नो हे, ओनली कॉम्पॅक्ट अँड लिपस्टिक बस. गाईज अर्धा तास तयार होऊन साधं तयार झाले बोलतीये. हे साधंच आहे श्रेयस. छान दिसतेस, पण छान दिसतेस. फायनली आम्ही पवनचा फेस या ठिकाणी रिव्हील करत आहोत. खूप सारे लोक त्याला ऑलरेडी ओळखतात, पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आम्ही दाखवत आहोत. आणि पवन राजेश भोसले जे दमाणीचे स्पोर्ट्स टीचर आहेत, हॅनिटॉट्सचे स्पोर्ट्स टीचर आहेत, अजून सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी स्पोर्ट्स टीचर आहेत. आणि आमच्या सगळ्या कार्यक्रमाचा करता धरता म्हणजे खर्च करवणारा, आम्हाला सगळ्यांना सगळ्या कार्यक्रमाला भरभरून आमचे पैसे वाया घालवणारा पवन राजेश भोसले मला ठिकाणी भेटत आहे. आणि ऑल स्टार फेन्सिंग क्लबचा करता धरता पवन राजेश भोसले. आज तो नमुना. हॅलो नमस्कार, सबस्क्राईब करा. आता त्याच्या होणाऱ्या वाईफचं फेस रिव्हील होणार आहे. तिचा वाढदिवस आहे आज. आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि मी तुम्ही आज तिला बोलवत आहे. तिचं फेस रिव्हील होत आहे. येस. सो गाईज बघू शकता जोडी. माझ्या गोलू मोलूची लाडकी बायको आणि आमची प्रेमळ भाऊजे अंकिता. आज अंकिताचा कमी आणि पवनचा जास्त बर्थडे. अंकिताच्या मनापेक्षा पवनच्या मनासारखं जास्त होत आहे. बघा स्क्रिप्ट करतो एंट्री स्वतः करावं लागतंय. बायको आहे शेवटी ना. या आपण गाईज बघा कसं प्रॅक्टिस करतोय, एंट्रीची प्रॅक्टिस करतोय. थँक्यू सो मच. लाईट्स कॅमेरा. बंद पडलं रे गाईज. एक बिघडवलं त्यांनी. तो पवन कसं वाटलं? खूप छान वाटलं. थांब अंकिता, आता डान्स करतोय. अरे गाचा रे गाचा तर गाचा. बघा आमचा बर्थडे होत आहे.
थँक्यू फॉर श्वेता दिदी आणि अनिरुद्ध जिजू. हिने असं सरप्राईज खूप करतात आम्हाला. पहिल्यापासून खूप प्रेम आहे आमच्या जिजूचा. आम्ही पण होतो. आणि श्रेयस आणि करण थँक्यू. सो गाईज एंट्री होत आहे बर्थडे गर्लची. डेकोरेशन हे बघा जसा सर तसे स्टुडंट. आता येता का नाही? आई आले आई आले. काय बोलले श्वेता सासूबाईंना? आईंना बोलले नव्हते, ते दोघांना बोलत होते. फायनली एंट्री होत आहे गाईज. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. अरे तुझा बर्थडे का तिचा बर्थडे? थँक्यू, वेलकम. धन्यवाद. बसा बसा, दोघं बसा. तिला बसते की तिला दे तू पण बस की. तुझा पण बर्थडे पाहून आज. पहिला बर्थडे. फोटोज घ्या. आईला केक कधी भेटतोय ची घाई लागली. थोडंसं इकडं घे. वा वा. काय दिलंय? पवनला काय दिलंय? पंकुडी. पवन वाच काय लिहिलंय? हॅशटॅग पंकुडी. काय लिहिलंय? पंकुडी. तुमच्या दोन श्वेताचं ए बर्थडे बॉय इथे. बर्थडे बॉय काय करू उभार इथे? तू इथं उभार. चला कट करायचं. पकड. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. अरे सुधरो रे, अभी तो सुधर जाओ. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अंकिता बद्दल बोलावं तेवढं कमी आहे. बसले म्हणजे आमच्या सगळ्या माझ्या बहिणींना जशी पाहिजे तशी मिळालेली आहे. तुला पाहिजे तशी. आणि आमच्या म्हणजे आम्हाला पाहिजे कशी मिळेल, तुला पाहिजे नाही मला जी मिळाली सगळ्यात विशेष नाही. पण तसंच अंकिता स्वभाव खूप छान आहे आणि गोडूस आहे ती. जिजू आणि दीदी खूप लाडके आहेत आणि थँक्यू. यांनी सगळ्यांनी छान एवढं मोठं सरप्राईज दिलं. अगं तू बोल. अरे तू थांबल्यावर बोलेल ना ती. पण सगळी फॅमिली छान आहे आणि आता छान मिक्स झाली. मला पण गोंधळाची सवय झाली. आता तुम्हाला जायचंय ना? कुठे चालला पवन सांग ना. कोण कुठे चालला ते आम्ही सांगितलं. कॅन्डल लाईट डिनर. नाही अरे काय करू? केक खावा तुम्ही. केक. बरं कुठे चालला सांग. आणि जेवायला चाललो दोघंच फक्त आम्ही. कुठं? बालाजी सरोवरला. तू काय आणलंय श्वेता? मी होतोच तरी. आपण गेलोच होतो आणायला. फक्त 15 मिनिटाची खरेदी आहे. अर्धा तास. 15 मिनिट नाही अर्धा तास. जाऊन येऊन खरेदी करून अर्धा तास. शॉपिंग आणि येस, मी तिला रेड कलरचा ड्रेस चूज केलेला आहे. हॅपी कसं वाटलं? आवडलं का गिफ्ट? आता पवनचं गिफ्ट. आणि आता पवनने काय गिफ्ट दिलं दाखवतोय. मी त्याचं अनबॉक्सिंग ऑलरेडी झालं. अनबॉक्सिंग ऑलरेडी केलंय प्रायव्हेट मध्ये. आणि हा माझा गिफ्ट आहे. ओ वाव 16 Pro. सो गाईज पवननी आयफोन 16 Pro दिलाय गिफ्ट. कसं वाटलं पवनचं गिफ्ट? सगळ्याला छान. हा ड्रेस पण मीच दिलाय. हा ड्रेस पण पवन दिलाय. माझं पण गिफ्ट नको का गळाला? अजून 2 दिले. अरे दाखव नवीन मोबाईल.
कितीला बसला? 98 काय बसला? 1 लाखापर्यंत. अरे कॅमेरा कुठे गेला? अरे हा मोबाईल नाही माझा. अंकिता स्कीम झाली स्कीम डोळे होते 2 डोळे होते. मोबाईल दे रे करण बायकोचं पहिला गिफ्ट माझ्या ते दे ना सोम बघितला फोन नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त बर्थडे सेलिब्रेशन झालाय. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूयात. सगळ्यांनी लाईक करा, शेअर